नमस्कार माऊली. नमस्कार. माऊली, यंदा वारीला नाही गेला तुम्ही? जाणार की? माऊली, मागच्या वर्षीची एक आठवण सांगा ना आम्हाला. सांगतो की, चला बसा. तुम्हाला एक वारीतल्या लहान मुलाची गोष्ट सांगतो. हट्ट करून आईबाबांची परवानगी घेतली रा, पण आईबाबांनी विठ्ठल रखुमाईला शपथ घातली रा, माझा लेकरू ये राय रे बाबा, तोच काळजी घे रा, पण जोपर्यंत लेकरू घरी सुखरूप येत नाही तोपर्यंत तुमची सुटका नाही रा. म्हणून पायी निघालो वारीत, नाम घेऊन माऊलीचं. दर्शन घडेल का रे माझ्या विठ्ठल रखुमाईचं? का कसं कोण जाणे, वारीत सगळ्यांचंच नाव माऊली होतं र. जो मला ओळखत नाही त्याने पण मला माऊलीच म्हटलं र. ना जातीगोत्याचं भान होतं, ना वयाचं बंधन होतं. सगळेच जण एकमेकांना पाया पडत होतं र. मी त्यांना पाया पडलो, ते चक्क माझ्याही पाया पडलं. हे करत असताना एक मात्र घडलं र, माझ्यातील मी मात्र कुठं निघून गेलं र. वारीत चालताना एक जोडपं मला भेटलं र. मी एकटा पाहून माझ्या सोबतच थांबलं र. नाव विचारलं तर मी विठू आणि ही माऊली म्हणून सांगितलं र. नाव विचारलं तर त्यांनी मी विठू आणि ही माऊली म्हणून सांगितलं र. पण खरं सांगायचं झालं तर मला त्यांच्यात आईबाबाच दिसलं र. भूक लागली हे पाहून मला खीर भरवली की र. मला भूक लागली हे पाहून मला खीर भरवली की र. रात्री झोपताना मला माऊलीने मांडीवर घेऊन झोपवले र. कधी कटेवर कधी पाठीवर घेत त्यांनी वारीत माझा हात नाही सोडला रे. कधी कटेवर कधी पाठीवर घेत त्यांनी वारीत माझा हात नाही सोडला रे. माझी प्रश्नाची उत्तरे देत मला अख्खं जग दाखवलं र. गर्दीत दर्शनाच्या रांगेत मला विठूबाबाने उचलून घेतलं र. गर्दीत दर्शनाच्या रांगेत मला विठूबाबाने उचलून घेतलं र. गाभाऱ्यात पोचताच ती दोघं कुठं नाहीशीच झाली र. ज्यांना पाहण्याचा अट्टहास होता ते विठ्ठल रखुमाई माझ्या समोरच उभी होतं र. ज्यांना पाहण्याचा अट्टहास होता ती विठ्ठल रखुमाई माझ्या समोरच होती र. पण कोणास ठाऊक त्यांच्यात मला विठू माऊलीच दिसली र. माऊली, मग काय झालं? मला पाहताच रखुमाई म्हणाली र, का रे लेकरा, खीर आवडली का र? का रे लेकरा, खीर आवडली का र? खीर मला जाम आवडली. हे रखुमाईला कसं कळलं र? माऊलीच्या नाकातली नथ रखुमाईने कशी घातली र? अरे त्यांचीच लीला होती र. विठू माऊली बनून वारीत माझ्या आईबाबांची सारखीच काळजी घेतली र. मी मात्र निमित्त होतं र. खरं तर त्यांचीच वारी त्यांनीच पूर्ण केली र. आता मला कळलं र, कुठंच न पाठवणाऱ्या आईबाबानं मला वारीत एकटं कसं पाठवलं र. कारण त्यांना माहीत होतं र, पुरेपूर विश्व व्यापून राहिलं माझ्या विठ्ठल रखुमाईनं र.